Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So वाजले आहेत सकाळचे 6:30. रेडी झालो आहे 24 आवर्स ड्युटीसाठी आणि नॉर्मल रुटीन जे आमचं आहे ते चालू झालं आहे रचना किचनमध्ये. मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट इज गेटिंग रेडी. आज आहे टिफिनमध्ये लाल बटाट्याची भाजी म्हणजे मसाल्याची भाजी आणि छोले. हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. सनी आज सकाळीच गेला आहे, त्याचा 24 आवर्स ड्युटी आहे. आज मी काही गोष्टी ज्या घेतलेल्या माझ्या किचन अपग्रेड करण्यासाठी ते सगळं काही ऑर्गनाइज करणार आहे. फायनली मला टाइम मिळणार आहे ते सगळं काही ऑर्गनाइज करायला. सो ज्या प्रकारे आपण आपल्या किचनची काळजी घेतो किंवा किचन ऑर्गनाइज करतो, त्याचप्रमाणे आपण आपली मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःची काळजी सुद्धा घेतली जायला पाहिजे. सो काही दिवसांपूर्वीच मी दाखवलेलं की मी नायसाला मामा अर्थचा सोप स्टार्ट केलेला आहे, विच इज अमेझिंग. त्यामुळे नायसाची जी स्किन आहे ती खूपच छान झालेली आहे. सो तो जो प्रोडक्ट होता तो होता मामा अर्थचा सोप. सो नाव इवन आपण सुद्धा मामा अर्थचे सोप हे यूज करू शकतो, विच आर अमेझिंग. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपली जी स्किन आहे ती खूप ड्राय होते बिकॉज ऑफ पोल्युशन आणि क्लायमेट चेंज असल्यामुळे, आणि त्या टायमाला आपण मॉइश्चरायझर लावतो. बट हे जे सोप आहेत ना ते का अमेझिंग आहेत, कारण हा जो सोप आहे तो एक मॉइश्चरायझिंग लोशन सारखा सुद्धा यूज केला जाऊ शकतो. म्हणजे आपण जेव्हा आपले नॉर्मल सोप यूज करतो त्याच्यानंतर आपली स्किन आहे त्याच्यावरचं जे ऑइल आहे ते निघून जातं आणि त्यामुळे आपली जी स्किन आहे ती ड्राय होऊन जाते आणि त्यासाठी आपण एक वेगळं लोशन यूज करतो. बट मामा अर्थचा हा जो सोप आहे हा आपण आपल्या फेसवर द मोमेंट अप्लाय करू आपल्या स्किनवरचं जे ऑइल आहे ते इंटॅक्ट राहणार आहे. त्यामुळे आपली स्किन आहे ती मॉइश्चराइज राहणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक प्रॉपर नरिशमेंट सुद्धा मिळणार आहे. सो हा आहे मामा अर्थचा विटॅमिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप, ज्याचे मेन इंग्रेडियंट्स आहेत विटॅमिन सी अँड हनी. विटॅमिन सी हेल्प्स इन ब्रायटन द स्किन. हनी आपल्या स्किनला एक प्रॉपर नरिशमेंट देतो आणि त्याचबरोबर हा जो सोप आहे हा डीपली क्लीन करतो अँड इंटेन्सली मॉइश्चराइज ठेवतो. सो तुम्ही मामा अर्थचा हा ओटन मॉइश्चरायझिंग लोशन सोप सुद्धा यूज करू शकता, ज्यात टर्मरिक आणि सँडलवूड हे दोन मेन इंग्रेडियंट्स आहेत. टर्मरिक रिवाइव्स नॅचरल ग्लो. सँडलवूडमुळे आपली स्किनला एक सुदिंग इफेक्ट मिळतं. त्याचबरोबर हे जे सोप आहेत हेल्प्स इन माइल्ड एक्सपोलिएशन आणि इंटेन्सली मॉइश्चराइज ठेवतो आपल्या स्किनला. तर आता मी माझा जो फेस आहे तो नॉर्मल सोपनी वॉश करून घेतला आहे. सी की माझी स्किन किती ड्राय आहे. ओके, सो यू कॅन सी दिस इज नॉट अ गुड रिझल्ट. सो आता मी मामा अर्थचा जो सोप आहे तो यूज करते. सो आता मी माझा जो फेस आहे तो प्रॉपरली वॉश करून घेतला आहे विथ मामा अर्थ सोप अँड परत एकदा मी आता डिटेक्ट करते. लेट्स सी की माझा रिझल्ट काय येत आहे. अँड यू कॅन सी द रिझल्ट. सो आधी तुम्ही पाहिलेलं की माझा रिझल्ट काय होता आणि आफ्टर अप्लाइंग मामा अर्थचा सोप माझा रिझल्ट काय आहे. सो इट्स अ पॉझिटिव्ह रिझल्ट. सो आता ॲक्च्युली खूप छान झालेलं आहे की आपल्या सोपमध्ये आपल्याला एक मॉइश्चरायझिंग लोशन सुद्धा मिळतं. म्हणजे नो नीड टू अप्लाय मॉइश्चरायझर नाव. आपली स्किन खूप मस्त होणार आहे आणि आपली जी स्किन युजली ड्राय होते ती सुद्धा नाही होणार आहे. सो इन केस जर तुम्हाला कोणाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे.
मामाअर्थचे प्रोडक्ट्स हे ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, पर्पलवर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. माझा कुपन कोड आहे रचना 2024, पण माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाअर्थच्या ऑफिशियल साईट आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲपवरच ॲप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाअर्थचं ऑफिशियल ॲप डाउनलोड केलं तर यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स, म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मामाअर्थने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय कराल, मामाअर्थ विल लिंक युअर ऑर्डर विथ अ ट्री, आणि तो ट्री तुम्ही ट्रॅक करू शकतात विथ युअर ऑर्डर किंवा ट्रॅकिंग ID थ्रू. बाय 2025 मामाअर्थला 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, मामाअर्थचे प्रोडक्ट्स ऑनलाईन तर मिळतातच, पण त्याचबरोबर आता ते ऑफलाईन सुद्धा मिळायला लागलेत. सो इन केस तुम्हाला कधी तुमच्या नियरेस्ट स्टोर्सवर मामाअर्थचे प्रोडक्ट्स दिसले तर मला नक्की कॉमेंट किंवा मेसेज करून सांगा. सो चला मग आता मी नायसाला रेडी वगैरे करते आणि पुढच्या दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेल. पेपर स्टे ट्यून. सो वाजले आहे दुपारीचे आता 1:30 आणि नायसाचं काय चाललंय, पेंटिंग. नायसाचा न्यू ऑब्सेशन झालंय. हा टीव्ही आहे ना, हा फक्त रेडिओ सारखा आमच्याकडे चालू असतो. बोला. हे ह्याला काय केलं, ह्याला मेकअप केला, हे काय केलंय, काल काय पेंटिंग का मेकअप. अगं त्याला कशाला मेकअप आता बाबू, आधी ते किती पसारा बघ, मी सगळं नीट लावलेलं. ओके ठीक आहे, चला जेवायला चला. ठीक आहे. सो मी किचन मध्ये बिझी आहे आणि हा मॅडमने काय काय केलं इकडे. ते उघडायचं खालचं काय आहे तिथे, रूम मध्ये आपण जेवतो का, कोण कधी. चला बाहेर चला, हात आणि पाय दोन्ही पण धुवायचे आहेत कारण तू बाहेर गेलेलीस तिकडे. चला. इझी बिझी कोण हे शिकवतो तुला, मी हे बोलतच नाही इझी बिझी. सो आज मी हे सगळीकडचं नीट क्लीन करून सगळं लावलंय. स्नॅक्सचे डब्बे तिथे लावलेले आहेत अँड मसाले सुद्धा फायनली लावलेले आहेत. आणि खूप कन्व्हिनियंट झालं त्याच्यामुळे, कारण काही काही गोष्टी तुम्हाला माहितीच नसतात की माझ्याकडे आहेत ते, म्हणून आता हे कसं समोर राहील आणि खूप प्रॉपरली काय म्हणतात ऑर्गनाईज झालेलं आहे. सो या सगळ्या बरण्या आहेत अगारोच्या, जसं की मी आधीसुद्धा मेन्शन केले, आणि हे सुद्धा अगारोचं आहे. सो वाजले आहे संध्याकाळचे 7. किती पावडर, आजी करे करे ड नाही बोलता येत मला. सो आम्ही चाललो आहोत मंजिरीकडे. ॲक्च्युली काकी पडल्या आणि म्हणून मग त्यांना भेटायला चाललो. सो मी, आई आणि नायसा आम्ही तिघी सुद्धा चाललो. चलो लेट्स गो. चाची चाची पहिले बाप्पा जे जे हळू हळू. किती पावडर लावली आहे. चाची चाची शुभं करोति. उभं राहा स्ट्रेट आणि बोल. शुभं करोति कल्याणं आरोग्य धन संपदा शतबुद्धि विनाशय दीपक ज्योति नमस्तुते. दिवा दिवा दीपक कांदी कुंदन मोती दिवाला पाहून नमस्कार करण्याची प्रिय बाहेर बाईचं घराचे घरच्या समजा आयशी लाग. पण हे तू नाचत नाचत का बोलते बब्बू. मला नाचत नाही. टिक 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 टिक. चला आजीला जे जे कर. God bless you, बब्बू. चला.
चला धावायचे नाही. तीन मम्मा आहे. कोण कोण? हा 5 मम्मा आहेत तिला. ती म्हणते औरा पहिले 3 वर होती 5 वर आली. काय ग कोण कोण मम्मा आहे? ते टायटल पण टाकलेलं. मी तेच म्हणते की तिथपर्यंत आपण हा आता मेसेज पोहोचवला पाहिजे. तुम्ही त्या दिवशी जसं बोलला की 75 लेडीज सोबत ऑलरेडी आहे. आज हे ठीक आहे ना, आज इथपर्यंत. याच्यापेक्षा जास्त काही कोणाला होऊ शकतं. एखादा तरुण असू शकेल. त्याचं काय चुकी कोणाची आहे? तिथे ज्या लेडीज आहेत ना त्यांची चुकी आहे. त्यांचा जो स्टाफ आहे तो साफसफाई खूप क्लीन करून मला आई तेच बोलल्या. आई मला काय बोलल्या की ना अगं त्या बायका खूप क्लिनिंग करतात. म्हटलं आई हो ते क्लिनिंग करतायत, परंतु जे घाण करतात आपण त्यांना सांगितलं पाहिजे की नाही. पण मेन काय की एवढे इन्स्ट्रक्शन्स देऊन सुद्धा ते ऐकत नाहीये. आणि मग जर त्यांच्या आई म्हटलं की त्यांच्या लँग्वेज मधून ते सांगतात तर काही जणांना समजत नाही. मग आपण ते इथे सांगू शकतो की तुम्ही तसे मराठी हिंदी सगळेच लोक हायर करा की जेणेकरून सगळेजण इन्स्ट्रक्शन. कारण एखादी तरुण व्यक्ती असेल त्या ठिकाणी तर त्याने काय करायचं. म्हणजे आज डॉक्टरांनी मला विचारलं तुम्ही पडला तर तुम्ही बेशुद्ध झालात का? तुम्हाला डोक्याला लागलं का? तुम्हाला छातीला लागलं का? कुठं कुठं लागलं? पायाला. म्हणजे हातावर पडल्यावर माणूस काय काय होऊ शकतं? पायाला लागू शकतं, डोक्याला लागू शकतं. म्हणजे आम्ही हे जे रिलेटेड बोलतो त्या दिवशी जे आईंनी सांगितलेलं की पडतात ना तिथे. सेवेसाठी गेलो होतो ना तेव्हा मी बोलले नाही. सकाळी 3 वाजता आंघोळीला गेली आणि येत होती तेवढ्यात ती पाय सटकून पडली आणि तिचा जो तोल आहे ना तो हातावरच आला. हातच म्हणजे तेव्हाच एवढा सुजला होता. मी तिला तेव्हाच बोलले तू एक्सरे काढ, तू असं अंगावर काढू नको. तर तिने म्हणजे ती सेवा करायची आहे त्या ह्याच्यात तिने ते काढले 7-8 दिवस. आणि 7-8 दिवसांनी परत तो अजून जास्त आता दुखायला लागला. म्हणजे आता एक्सरे काढले तर त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे ते इतपत गेलंय की आता काकींच्या हाताचं ऑपरेशन झालं. डॉक्टर म्हणे हाडावर हाड चढले क्रॅक आहे मध्ये आणि ते पुढं तुमचं हाड कसंही जुळेल. मग तो तुमचा हात कामातून जाईल. आता डायबिटीस असल्यामुळं हे करता येत नव्हतं आम्हाला ऑपरेशन. त्यांनी तो मशीनमध्ये हात घातला. नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि ते हाडं जुळवले आणि ते स्ट्रेट राहण्यासाठी सपोर्ट. हे काय वरच्यावरती लावले का ग? सपोर्ट केलं, अलाइनमेंट केली. अच्छा. अगं तिथे एवढा हात सुजला होता ना तरी ती एका हाताने बॅग उचल हे करत होती. म्हणजे आम्हाला पण हे तुम्ही 2-3 बॅगा जाण्याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं की असं असं झालं इथे? हो सुरुवातीलाच पहिली जेव्हा मीटिंग आमची म्हणजे सगळ्या महिला एकत्र झाल्या ना सत्संग त्याच वेळेला सांगितलं. पण आम्हाला त्यांची भाषा कळत नव्हती. मग नंतर आम्हाला समजलं तर त्यांनी हे पण सांगितलं तिथे. आम्ही लगेच रात्री पण त्यांची सोय आहे त्यांचा काही दोष नाही. बरोबर त्यांचा काही नाही. पण येणाऱ्या ज्या महिला आहेत ना त्याच त्यांनी इन्स्ट्रक्शन फॉलो करायला पाहिजे है ना. म्हणजे ती आमची एक मैत्रीण म्हणे अगं तुझ्या आधी एक बाई तिथंच बसली होती डायरेक्ट अशी जाडजूड होती आणि तू पडली म्हणे. मला तर काहीच कळे ना काय प्रकार झाला हा. आता मला वाटलं नाही की पहिली 3 पावलं चालले मी आणि नंतर एक छोटंसं काहीतरी होतं पाण्यात असं हात हँडवॉश वगैरेचं त्याच्यावर पाय घसरला. हँडवॉश असणार किंवा शॅम्पू असणार असं काहीतरी. ती एवढी पण आम्ही एकदमच सगळ्या घाबरलो. एकदम रात्री सकाळी 3ची वेळ ना एकदम. आणि परत आम्हाला 5 वाजता सेवेला जायचंच होतं तिथे आणि लास्ट दिवस होता शेवटचा. बरोबर. आमचा ॲम्ब्युलन्स वगैरे लगेच दिली त्यांनी. पण तिथे येणाऱ्या लोकांनी ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले जायला पाहिजे. मेन तेच आहे जसं ही बोलली ना की भाषेचा जो प्रॉब्लेम होतोय त्यांनी सगळ्या प्रकारचे लोक ठेवायला पाहिजे. एवढं आवडलं. आता 15चा एक ग्रुप कामोठ्यामधून जातो. आता मगाशी माझ्याकडं पनवेलच्याच बायकाला त्यांनी पनवेलच्या त्यांचा एक ग्रुप बनतो. आता बेंगलोरची आम्हाला काही सेवेला जायचं सगळ्यांना. अहो तुमचा बघितलं हा ब्लॉग टाकल्यानंतर किती लोकांनी विचारलं की कसं जायचं. हो ना. तिथे बघूनच एवढा सगळ्यांना उत्साह होता. म्हणजे आम्हाला तेच विचारायचे. आम्ही सेवेसाठी होतो पण त्यांना विचारायला मग तुम्ही कसे काय इथे मराठी बोलताय पहिला विचारत होता. मराठी तुम्ही कसं काय इथे आले म्हणजे आपल्याला काय लिंक मिळाली पाहिजे. बरोबर. आणि ती भूमी एक पवित्र भूमीच आहे ना. आणि ते आमची सेवा बघून त्यांना वाटत आम्हाला पण अशीच सेवा मिळून दे सगळ्यांना. इतकं मस्त वाटलं. संसारापासून आली तो ती सेवा म्हणजे स्वर्गात गेल्यासारखं की आता काही नाही आपल्या आयुष्यात. बस हे समाधान. बघू पुढे परत परमेश्वर बोलवेल. खरं सांगते मी अपर्णामुळे शक्य आहे. हे आम्हाला काहीच माहिती नाही. खरंच अपर्णा
हो खरंच, म्हणजे जेव्हा काकी बोलल्या की असं असं असतं आपल्याला पण तेव्हाच कळलं एक्झॅक्ट. आता आम्ही गिरनार परिक्रमेला आवड पण पाहिजे. आता आम्ही गिरनार परिक्रमेला चाललोय. आवड पण पाहिजे, नुसतं असं नाही ती जाते म्हणून मला जाऊन दे असं नाही, तू जाते म्हणून मी येते असं नाही. त्याच्यामध्ये आवड पाहिजे. ज्याला सेवेची आवड आहे त्याला जाऊन उपयोग, कारण की तिथलं महत्व माहीत असणं गरजेचं. नुसतं कोणी जात आहे म्हणून सोबत जाऊन उपयोग नाही. तिथे जाऊन ज्याच्यासाठी जातोय सेवा महत्व. आज दुपारी जो ग्रुप आला पहाटे 4 वाजता फिरायला जायचं दोघे, की आम्ही नुसतं 10-12 जणींना गोळा करून उपयोग नाही, पण जिला सेवेचं महत्व माहिती तिला तिथे नेऊन उपयोग आहे, कारण की ती पण आपल्यात इन्व्हॉल्व्ह होईल. बरोबर. मी पण आता मनशांतीमध्ये आम्ही गेलो होतो ना तिकडे, तर नाही तिकडे मनशांती इथे आपलं माउंट आबूला. तर तिथे पण 4 वाजता तिथे त्यांचं 4 वाजल्यापासून चालू असतं ना ते. तर बाकीच्या लेडीज होत्या, आम्ही डोळेबाई आणि मी आणि त्यांची बहीण होती चाटेवती, त्या आम्ही 3घीच जणी सकाळी लवकर उठून जायचो, बाकी सगळ्या झोपायच्या. म्हणजे आवड पाहिजे. खूप छान. तुम्ही पण तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल पण तुम्ही आम्ही असं करते असं लोकांना वाटत सगळी फॅशनेबल नाही, पण तेवढी आई फार धार्मिक आहे. त्या दिवशी तेच सांगितलं की म्हटलं, मी जसं हिच्या व्लॉग मध्ये बघितलं, म्हटलं आल्यानंतर काकूंचे ना की मी गेले, मी हे आणलं ते आणलं, ते काहीच नाही. मला मी सेवा काकूंचं फक्त जे सेवा केलेल्याचं जे मन भरून आलं होतं, तुमच्या बोलण्यातून कळतं की तुम्हाला त्या सेवेचं समाधान किती. आणि मला रचनाने आदल्या दिवशी सांगितलं की आमच्या आईंना धार्मिकतेची एवढी आवड आहे की त्यानुसार आम्ही त्यांनी जर आम्हाला बाकीच्या गोष्टींना सूट दिली तर आम्ही नक्कीच धार्मिक. आपलं बोलणं झालेलं ना ते. मला रचनाने खूप छान तिने मस्त सांगितलं की आमच्या आईंना ते आवडतं, तुम्ही त्यासाठी आणि तिला पण आवडतं, तर दोघी जण म्हणून तुम्ही खूप छान. म्हणजे मॉडर्न बरोबर आपण आपले रिच्युअल्स पण फॉलो केले जायला पाहिजे. फॅशन वगैरे फॅशन बरोबर सगळं असतं, पण तेवढं सगळं लक्ष पण असतं, सगळं असतं. सांगण्याची दाखवायची तुम्हाला गरज नाही, तर तुमच्या ह्याच्यातून प्रत्येक सणामधून दिसतं. ज्यावेळेस सगळी तयारी हे सोडून दे, आपण हे सोडून दे, जाऊ दे, ज्याचा धर्म त्याचं सोडून दे. आपण आलोय देवाला, चला इकडं. मग कोणालाही शुभांगिनी रस्त्याने जो भिकारी सरकटच चाललाय, पटकन उठावं बॅग मधून पैसे टाकून. म्हणजे जे जे आम्हाला मिळालं ते शुभांगिनी उपभोगलं. हत्तीच्या सोंडचा प्रसाद, हत्तीच्या सोंडचा प्रसाद घेऊया आपण. नंतर ते रथ आम्हाला ओढायचा होता, पण आम्ही गेलो ते रथ ओढायचा, गौरीला हात गणपतीचा समोर आपल्या, आणि ते आशीर्वाद देतो, हत्तीला आशीर्वाद देतो, ती पण एक वेगळाच प्रकार होता एक तिथे बघायला. खूप मस्त वाटलं. म्हणजे काय नाही घेतलं आम्ही त्या भूमीत, सगळं घेतलं जे जे परमेश्वराचं. आणि मध्ये पण आम्हाला राहायला मिळालं एवढ्या 8-10 दिवस. जपानीला गेलो, 5 देव बघितले, वेल्लूरला गेलो, तिथं मोठं गोल्डन टेम्पल बघितलं, कालाहस्ती, गोल्ड, बालाजी. गोल्डन टेम्पल बघितलं तर माझे डोळेच दिपले एकदम. एवढं सुंदर आहे ना, एकदम खूपच छान. 70 किलो वजनाची ती नारायणी देवी आहे आणि पूर्ण मंदिर आपल्या ह्या सोसायटी एवढं आहे. आणि एवढं सोन्याचं आहे, एवढं सोन्याचं आहे. 7-7:30 ना खूप सुंदर. तेव्हा लाइटिंग वगैरे सगळ्यांना खूपच छान. आम्हाला सेवा दर्शन पाण्यात येते, खूप सुंदर येते. पुढचा प्लॅन आम्ही जातो. आता तुम्ही थांबा, आम्ही जाऊन येतो पुढच्या वेळेला. नाही, आमची आता तर सुरुवात आहे, माझी तरी आताच सुरुवात आहे. आम्ही करणार. त्या दिवशी मी आदित्यांना पण तेच सांगितलं की काकूंनी इतक्या वर्षामध्ये फक्त सगळ्यांसाठी गेलं, आता त्यांनी जे आहे त्यांच्यासाठी टाइम सुरू केला. मी म्हणजे पैसा कमवायच्या वेळेला पैसा कमवणं, नाव कमवायच्या वेळेला नाव, सगळं अगदी बरोबर ह्याच्यात झालंय. फक्त आणि आता हे याच्यात होऊन जाईल. फार मस्त. शुभांगी खूप तल्लीन. रात्री आम्ही त्या पायऱ्यांवर जाऊन बसायचो. माझी खूप इच्छा, शुभांगी आपण तिरुपतीला गेलो ना, त्या पायऱ्यांवर बसवर. 2 दिवस जमलं नाही, पण 3ऱ्या दिवसापासून आम्ही जे रात्री तिथं बसायचो. इतकं सुंदर वाटायचं. आणि मग रात्री माझ्या हाताला लागल्या सुट्टीचं बघून तर ऐकून असं वाटतं आपण पण जावं. एवढ्या पायऱ्यांवर मुलांचं हे ते नाही. पायऱ्यांवर बसलो, बाकीच्या मुली, बाकीच्या आमच्या सगळ्या मैत्रिणी तिकडे गेल्या. देव करायचं नाही, पण बाहेरच्या याच्यामध्ये तसं नाही. जी सेवा मनापासून तुम्ही करता ते खूप महत्वाची. कोणाला पण चल नाही, ज्याला खरोखरच आवड आहे ना त्यांनीच जावं, मी बोलते. नाही तर दुसरं फिरायला असं नाही. अगदी शनीचं मारुतीचं देऊळ राहिलं होतं. आम्ही प्रत्येक देऊळ असं त्याच्या मूर्ती पाहत होतो. शिवांगी म्हणते बघ ना मारुती किती सुंदर आहे हा. तर त्या मारुतीला कापूर लावायचा होता, तो सुद्धा लावून आलो आम्ही. जपालीला गेलो, सेवेमध्ये मोबाईल नव्हता त्यामुळे फोटो नाही आले, पण जपालीला गेलो, तोरण
तोरण काय तोरण तोरण एक होतं, चरण पादुका, खूप गंगा, इतकं सुंदर सुंदर होतं तिथं. ते आपल्याला असं नुसतं तिरुपतीचं दर्शन घेतो तर कळत नाही. तिथं आपण राहिलो ना ते देतात आपल्याला करून, तिथं गाड्या असतात तुमचा उत्साह दिसूनच येतो. एवढा लागलंय एवढं सगळं झालंय तरी उत्साह अजून 8 दिवस अजून तरी माझं प्लॅनच चालू आहे ना. आम्ही ते येत होतो ना, आई बोलते तिथे खाली आले मिली पेशंट फिरताय, डेंजर पेशंट आहे. हो मी तेच आईंना बोलली एवढं त्यांनी अंगावर काढलं ते. तर ते थोडंसं त्या दिवशी थोडंसं कमी झालं असतं, जो आज त्रास होता ना तो कमी झाला असता. पण ठीक आहे झालं, जे होतं ते बरोबर झालं, चांगलं. हा काळजी घ्या आता. काळजी. दिवस सांगितले हे 1.5 महिना. बापरे हे 1.5 महिना ह्याच्यासकट. हो आमच्या वराने तर त्याला नळ केलेले. काल आम्ही हॉस्पिटल मधून घरी येत होतो, गाडीत बसलो आणि जे ग्लास ते आपले युज अँड थ्रोचे ग्लास होते याच्यात बॅगमध्ये, तिने ते काढले. पहिले मला पाणी दिलं, मी मोबाईल बघत होते, बघितलंच नाही तिने कुठून, मला वाटलं नाटक करते. दुसरा ग्लास घेतला, पुन्हा त्याच्या खाली पकडला, आजी पाणी घे, डॅडी पाणी घे. म्हणे हे बघ नळातून पाणी काढतो. तिने 4 नळ तयार केले. पडली ना ते अशीच हातावर पडली ना, हा कारण पूर्ण बॉडी त्याच्यावर. हे कुठे झाले? इथे झाले का? इथे. हा बरोबर. तुम्ही ते स्वतःला वाचवायला गेले आणि हातावर सगळं आलं. ओ मॅडम किती शांतता होती आता. तू दिलं का? तू तिच्यासाठी काय आणलेलं? दिलं तिला? त्या बाजूच्या वहिनींकडनं भांडून आणले चॉकलेट. औरासाठी चॉकलेट आणायचं आहे. आजी तिने एवढा प्लॅन बनवला. विचार नाहीसा कुठे? नाहीसा घरी आहे. नाहीसा नाही आली, एवढे दिवस नाही आली. नाहीसा दिसली मला, ती म्हणते आजीला सांग मी घरी आहे. किती दिवस आले नाही गे शोधा माझ्या. किती दिवसांनी आला? परीक्षा कशी झाली? परीक्षा कसं दिसलं बघ. एक्झाम कशी झाली? नाहीसा बरी आहेस का? हो बरी. हा सर्दी वगैरे बरी आहे बघ. आवडलं का? चप्पल काढ हो मॅडम. बाबा तिच्या आवडीच्याच गोष्टी आणल्यात. तू दाखव. आवडलं का? शेंडीला मला वाव मस्त आहे. दाखवते फोटो मध्ये दाखवते. अशी ना फोटो बघ. पाठीमागचं फोटो पाठीमागे. इकडे जवळ खाली व्हायचं. ए वाकडा आला. चल परत नीट बघ. हे बघ. आणि हे का? हे क्लिप. आवडली का? थँक्यू बोल आजीला बाबू. हे मोठं आहे. ए नाहीसा थँक्यू बोल. अरे देवा. आजीकडनं खास चपाती बनवून घेतली. नशीब बटाटा होता. हो बटाटा कशी काय भाजी ठेवली काय माहिती. तुम्ही सगळे संपवते सकाळी. करणार ते तर स्कूलमध्ये 2-3 दिवसांपासून गेले नाही. म्हणजे सुट्टी लागली ना तर चपातीची आठवण आली तिला. ते सकाळी संध्याकाळी चपाती द्यायची, सकाळी भात द्यायचा. आता आपण थोडं रुटीन चेंज करू. मग रोज बटाट्याची भाजी करायला लागेल मला. दुसऱ्या भाज्या पण द्यायच्या. श्रीखंड आवडतो तिला. नाहीसा तुला हे देऊ गोड लोणचं आंब्याचं? नाहीसा तिचं फेवरेट बघते रोमाडियाना. पाय नाही हलवायचे बाबू. नीट खा.
तर पोटेटो आजीकडनं बघा काय बनवून घेतले. राहतं नाही राहत. हा आणि ते पण डब्यात. हा फायर वाले पटेटो. आणि आजीचं भात नाही आवडत. भात नाही आवडत, आता नवीन काढले. नवीन आता चपाती आवडते आजीची. पिशवी देऊ आजीची. चला आजीचं भात नाही आवडत. चलो चलो पछेचो. चला असा गेला आमचा आजचा दिवस. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. कुठे गेलो आणि ऑरेंज खायला. ऑरेंज ग्रेप्स. ऑरेंज ऑरेंज थोडी होतं, वॉटरमेलन होतं ते. ऑरेंज खाल्ला. ओके ठीक आहे. सो चलो से बाय टू एव्हरीवन. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन असं नीट बोल. बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.